तुम्हाला विनंती असेल कृपया तुम्ही सीमारेषेच्या बाहेर उभं राहून या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घ्या. 6 बॉल आता बाकी आहेत. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक यानंतर मात्र टॉस देखील झालाय. जो नाणेफेकी जिंकणारा संघ असेल त्याने आपल्या निर्णयासहित लगेच मैदानात उतरायचा. थोडासा वेळ आपला वाया गेला होता मगाशी, त्यामुळं कृपया आता घाई करावी लागेल. 6 बॉल आणि 22 धावा हे समीकरण गुणतालिकेवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज येतोय शेवटचं षटक घेऊन. रोहन चिखलेकरचा पहिला बॉल. इथे मात्र काय घडलंय मैदानावर या मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात, बोनस स्वरूपात धावा. नो बॉल अंपायर कॉल. यस. आणि ह्या पलून काढलेल्या 2 धावा, टोटल 3 रन्स ऍड होतील. आणि अशा परिस्थितीमध्ये हा फ्री हिट देखील असेल. भीमर चेंडू फेकला रोहननं, मात्र त्या चेंडूवर 2 धावा पलून काढल्या. त्यानंतर नो प्लस 2 3 धावा आल्यात. 6 चेंडू 19 धावा. शेवटचं षटक आहे. रोहनचा वाईट बॉल. मगाशी रोहननं खूप चांगली गोलंदाजी केली होती मलिंगा स्टाईलनं. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र वाईट बॉल म्हणजेच फ्री हिट टू बी कंटिन्यू. अवांतर अजून एक धाव. हा चांगला चेंडू. मी म्हटलं की रोहननं मगाशी खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली. बॅट्समन इज आउट, रन आउट, बिग विकेट. तर गोलंदाजी करत असताना मलिंगा स्टाईलनं थोडीशी गोलंदाजी करतो. त्याची शैली बघितली ना तर श्रीलंकेचा मलिंगा नक्कीच त्याची आठवण करून देणारी ही शैली रोहनची. आणि त्याच रोहननं पहिला बिमर फेकला, त्यानंतर वाईट. आता मात्र खूप चांगला चेंडू फेकला डॉट. आणि रोहन चिखलेकरचा आता विचार केला तर मात्र तो कमबॅक करतोय गोलंदाजीत. 5 चेंडू आणि 18 धावा. नवीन बॅट्समन विघ्नेश ऑन स्ट्राईक. रोहनचा पुढील बॉल. वेगाने चेंडू फेकतो. चेंडू खाली राहत आहेत बघा. ज्या पद्धतीने चेंडूला उचली देखील मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये रोहन पंचांना पार करून चेंडू फेकेल. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. हाही वाईट बॉल. रोहनने आतापर्यंत 3 चेंडू अवांतर फेकलेत. आणि या अवांतर चेंडूचा पुरेपूर फायदा होतोय, तो म्हणजेच वाजे टीमला. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा तू माय यस नो नो यस. 2 ट्रेन एक ही पटरी के ऊपर. सर्व्हिस मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस गोवर्धन पालेकर साहेबांकडनं बघा गोलंदाजाला सुवर्ण संधी. 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल तर या ठिकाणी 2 विकेट घेतले तर. हा बॉल अजून एक वाईट बॉल. अवांतर धावा येत आहेत परंतु इथे मात्र विकेट देखील मिळतोय. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा गोलंदाज रोहन.
अजून एक वाईट. जवळजवळ 5 अवांतर धावा आल्यात या ओव्हरमध्ये. म्हणजे मॅच बघा हळूहळू जवळ नेतोय आणि चेंडू त्यानंतर डॉट ही फेकतोय. 4 बॉल 14 ची गरज. पालेकर साहेबांकडनं 2 विकेटसाठी 2000 रुपयाचं बक्षीस. व्हेरी गुड बॉल. हा आहे मलिंगाचा बॉल. आणि तिथे काय घडलं आता खरं तर दैव देता आणि कर्म नेता असंच म्हणावं लागेल. आणि हा सरळ 2 पायांच्या मधून गेलेला चौकार. धावा 3 चेंडू आणि आता 10 धावा राहिल्या आहेत. चांगला चेंडू होता, मी म्हणेन खूप चांगला ब्लॉक हॉल आणि यॉर्क बॉल फेकला होता. ही सरळ बॅटने केलाय. आता क्षेत्ररक्षक चूक करेल का? नाही, आता चूक करणार नाहीये. या अगोदर झाली होती चूक. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळतोय. आता 2 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता. फलंदाज होतोय बाद. गोवर्धन पालेकर साहेबांनी खरं तर मोटिवेट केलंय याच रोहनला. रोहनचा देखील धाबा आहे. तुम्हाला जर आगरी पद्धतीचं स्वादिष्ट जेवण पाहिजे असेल तर नक्कीच आपण टेंबोडे या वल्लभ रोडला गेलात ना तर तिथे त्यांचा धाबा देखील आहे. रोहन चिखलेकर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आणि बरेच धाबे झालेत आता. टेंबोडे रोड. सत्यवान म्हात्रे आमचे आहेत खरं तर एक उत्कृष्ट समालोचक आणि 40 प्लेचे खेळाडू. सत्यवान म्हात्रे आपण यावं या व्यासपीठावर. आमचे अगदी परम मित्र आहेत ज्यांनी रायगड समालोचक असोसिएशनची खरं तर स्थापना कोणी केली असेल त्या सिंहाचा वाटा आहे सत्यवान म्हात्रेचा. हा अवे फ्रॉम बॉडी. अजून एक वाईट. धावा येत आहेत अशाच बोनस स्वरूपात. आतापर्यंत विचार केला तर रोहनने किती वाईट फेकलेत? 5 वाईट, 1 नो बॉल. पण तो मजा आणतोय मॅच मध्ये. 2 बॉल 8 असंच म्हणावं लागेल. मॅच मध्ये मजा आणतोय. बॉल काय घडलं मैदानावर? हो हो, वाईड प्लस बाउंड्री. 5 धावा. आता मात्र ही मॅच कुठून कुठे जाते बघा. उर्वरित आता 2 चेंडू आणि 3 धावा राहिल्यात. हा वाईट बॉल खरं तर अतिशय महागडा ठरला. बाउंड्री गेली आहे ती जास्त महाग ठरली गेली आहे. चेंडू अडवला असता तरी देखील इतका काही फरक पडला नसता असं म्हणावं लागेल. परंतु मॅच मध्ये आता पुन्हा एकदा वापसी केली. गोलंदाजी खराब होते रोहनची बघा. 6 वाईड. प्रेक्षकांनी अजिबात मैदानाच्या आतमध्ये येऊ नये किंवा खेळाडूंनी याच्याकडे भान या गोष्टीचा ठेवा की तुम्ही तुमचा खेळाडू कक्ष सोडू नका. आणि मॅच संपल्यानंतरही मैदानात जायचं नाही अशी आयोजन कमिटीच्याकडनं तुम्हाला सूचना आली आहे. 2 बॉल 3 ची गरज. सरळ बॅटने केला. इथे मात्र खूप चांगला क्षेत्ररक्षण. अडवलाय चेंडू